गर्जना महाराष्ट्राची हा कार्यक्रम छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशनच्या वतीनं दुबईत पार। यावेळी कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत यांनी पोवाडा केला सादर। 11वीसाठी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील नोंदणीत कालपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी। ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये अडथळे दूर करण्याचे प्रयत्न। मुंबई विद्यापीठात विधी अभ्यासक्रमाच्या 40 महाविद्यालयांना प्रवेश बंदी। मान्यता प्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्याने महाविद्यालयांना 1 लाख रुपयांचा दंड। देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ। 2 दिवसात 21 जणांचा मृत्यू। देशात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर। महाराष्ट्रात 485 कोरोना बाधित। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अय्यरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक। मुंबई इंडियन्सवर 5 गडी आणि 6 चेंडू राखत विजय। मंगळवारी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये अंतिम सामना। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरण बँक वॉटरवर पर्यटकांची गर्दी। धरणावर पुणे मुंबईसह राज्यभरातून पर्यटकांचा ओढ। कोल्हापूरमध्ये शिरोळच्या कलेश्वर तलाव परिसरातील उद्यानाची दुरावस्था। नागरिकांसाठी उभारण्यात सुविधा नगर परिषदेच्या वतीनं दुर्लक्षित। नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त। जम्मू आणि काश्मीरमधील पूंछमध्ये जंगली अस्वलाचा वृद्धावर हल्ला। हल्ल्यात वृद्धाच्या पायांना आणि शरीरावर दुखापत। यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात घरकुल धारकांच्या नावाखाली रेती तस्करांकडून रेतीची तस्करी। याकडे मंडळ अधिकारी आणि तलाठी दुर्लक्ष करत असल्याचा घरकुल धारकांचा आरोप। तात्काळ रेती तस्करांवर आळा घालण्याची मागणी। दिव्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो असलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नो एंट्री। निवडणुका शिवसेना महायुती म्हणूनच लढणार। मात्र सुनील तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश नसेल। शिवसेनेच्या आमदाराचा हल्लाबोल। मंत्री आशिष शेलार यांची एमएमआरडीए मुख्यालयात आज दुपारी बैठक। मुंबई मेट्रो कामे तसंच मान्सूनच्या कामांबाबत घेणार आढावा। परभणीतील माजी आमदार बाबाजानी दुर्राणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। 8 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाच्या 35 नवीन वाहनांचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण। नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत पोलीस दलाला 16 स्कॉर्पिओ गाडी, 16 स्कूटी आणि 3 पोलीस व्हॅन सुपूर्द। बुलढाण्यात विकसित कृषी संकल्प अभियानाला प्रारंभ। अभियानातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन करणार। जालन्यात जमिनीच्या प्रमाणपत्रासाठी लाच मागणारा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। प्रमाणपत्र देण्याकरिता ग्रामविकास अधिकाऱ्याने घेतली 15,000ची लाच। अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बीडमध्ये दुचाकी वाहनांची चोरी करणारा चोर ताब्यात। चोरट्याकडून 2 दुचाकी जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची छापा टाकत कारवाई। यवतमाळमध्ये शस्त्र घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीचा अधिक तपास सुरू। सिल्लोड तालुक्यातील मांडगाव येथे महिला उपसरपंचासह 3घांविरोधात गुन्हा दाखल। अधिग्रहण केलेल्या विहिरीचा ताबा घ्यायला विरोध केल्याबद्दल कारवाई। संत गजानन महाराजांच्या पालखीचे 12 जून रोजी मराठवाड्यात होणार आगमन। विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पानकनेर गाव येथे पालखीचं स्वागत केलं जाणार। आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी येथे अज्ञाताकडून शेतकऱ्याच्या साठवून ठेवलेल्या कांदा बराखीला आग। शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान। बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्त दुकानातूनच HTBT बियाणे खरेदी करा। खरेदीची पावती घेणे आवश्यक। कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। नागपुरात नेऊरवाडा गावात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू। शेतात काम करताना शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला। अमरावतीत प्रतिबंधित HTBT कपाशी बियाणांचा सुळसुळाट।
24 तासांमध्ये कृषी विभागाच्या दोन कारवाईमध्ये एकूण 41 लाखांची प्रतिबंधित HTBT कपाशी जप्त. आसामपासून सिक्कीमपर्यंत पुराचा हाहाकार. पूर आणि भूस्खलनात नागरिकांचा मृत्यू. पश्चिम त्रिपुरा आणि खुवईसाठी रेड अलर्ट जारी. हिंगोलीच्या औंढा नागनाथ परिसरात जोरदार पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. भंडारा जिल्ह्यात उन्हाळी धान पिकांची कापणी सुरू. मात्र पावसामुळे धान पिकं संपूर्ण भिजले असून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. मे महिन्यामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे पंढरपुरातील शेतकऱ्याचं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयाला नवीन इमारतीची गरज असल्याचं पालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन. मिसाळ यांच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद. कोल्हापुरात पालिकेच्या वतीनं रस्ता दुरुस्तीच्या कामांना वेग. विनस कॉर्नर मुख्य रस्ता, छत्रपती ताराराणी मार्केट अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय ते अजिंक्यतारा आणि धैर्य प्रसाद हॉल येथे डांबरी पॅचवर्क. मालेगाव तालुक्यात शेतीच्या मशागतीच्या वेळी ट्रॅक्टर विहिरीत कोसळून अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. जळगावमध्ये अज्ञात कंटेनरने महसूल कर्मचाऱ्याला चिरडले. अपघातानंतर चालक फरार. पुण्यातील सदाशिव पेठेत भरधाव वेगाने येणाऱ्या कारची 12 जणांना धडक. कार चालकासह आणखी दोघांना अटक. धावत्या रेल्वेमधून पडल्याने 23 वर्षीय युवकाचा मृत्यू. नंदुरबारमधील कोळदे रेल्वे स्थानकाजवळील घटनेमुळे परिसरात खळबळ. जालन्यात 7 वर्षीय चिमुकल्यावर मुकाट कुत्र्यांचा हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी. यवतमाळच्या मोहा फाट्याजवळ दुचाकीच्या भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये दुचाकीस्वार जागीच मृत्यू. वाशिमच्या मेहकर रोडवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. वाशिमच्या वडप ते पांगरी कट्टेजवळ भीषण अपघात. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाची जोरदार मोहीम. कॅमेऱ्याच्या मदतीनं वाघाचा शोध सुरू. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकी 100 फूट खोल दरीत कोसळली. अपघातात 2 जण गंभीर जखमी. साप आणि कासवांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई विमानतळावर अटक. 2 प्रजातींचे 47 साप आणि 5 कासवांसह तस्करी सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात. मुंबई गोवा मार्गावर कंटेनरला भीषण अपघात. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. मुंबई अहमदाबाद महामार्गावर बस आणि टेम्पोचा भीषण अपघात. तलासरीच्या धुंदलवाडीजवळील घटना. अपघातात बस चालकाचा मृत्यू. 3 जण जखमी. दिल्लीच्या उस्मानपूर परिसरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक. 3 जणांना अटक तर 2 जण जखमी. मुंबईच्या जुहू बीचवर एका तरुणाचा बुडून मृत्यू. मित्रासह फोटो काढत असताना तोल जाऊन समुद्रात पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने तरुणाचा मृत्यू. नागरिक आणि पर्यटकांनी खोल समुद्रात न जाण्याचं पोलिसांचं आवाहन. धाराशिवमध्ये गाडीला आग लागून एकाचा मृत्यू. मरगा हैदराबाद जवळील घटना. शिर्डीचे दर्शन करून हैदराबादला परत जात असताना घडली घटना. भिवंडीत कर्जाच्या नावाखाली 6 कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधाराला अटक. आरोपीला 4 जूनपर्यंत पोलीस कोठडी.
सिल्लोड शहरात 2 युवकांना टोळक्याकडून मारहाण, दोन्ही युवक गंभीर जखमी, घाटी रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीत भातकुली तालुक्यातील वंडली गावात जनावरांची चोरी करणारी टोळी सक्रिय. गेल्या काही दिवसात 15हून अधिक जनावरांची चोरीची घटना. पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.